कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्य करीत असताना अमरावती येथील जिल्हा परिषद आरोग्य विभागाची रुग्णवाहिका ही गहाळ झाल्याचे वृत्त विदर्भ न्यूजने प्रसारित केले होते। या रुग्णवाहिकेचा चालक हा मद्यप्राशन करून होता असे सुद्धा मांडण्यात आले होते। प्राप्त माहितीनुसार सेमाडोह येथे ही रुग्णवाहिका आल्यानंतर यातील वैद्यकीय चमू व चालकाने मद्यप्राशन केल्याचे सेमाडोह येथील अनेक नागरिकांनी सांगितले। याबाबत विदर्भ न्यूजने पाठपुरावा केला असता सेमाडोह येथील जिल्हा परिषदेच्या सदस्य असलेल्या सुनंदा काकड यांनी माहिती देताना सांगितले की या रुग्णवाहिकेचा चालक व वैद्यकीय चमू ही सुद्धा मद्यप्राशन करून होती। मात्र आरोग्य यंत्रणेने याबाबत कमालीची दक्षता बाळगली होती। कुठल्याही पोलीस स्टेशनला साधी नोंद देखील करण्यात आली नव्हती। ही रुग्णवाहिका सुमारे 15 फूट खोल दरीमध्ये घटांगजवळ असलेल्या पिकनिक पॉइंट नजीक जाऊन पडली होती। त्यानंतर कमालीची दक्षता बाळगत आरोग्य विभागाच्या वतीने एका क्रेनला पाचारण करण्यात आले होते आणि क्रेनच्या साह्याने ही रुग्णवाहिका वर काढण्यात आली होती आणि रुग्णवाहिका सेमाडोह येथे उभे करून गाणे म्हणताना अनेकांनी त्यांच्यावरती टीका टिप्पणी सुद्धा केलेली होती। अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख आणि आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे। मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रनमले आणि डॉक्टर साबळे यांना कुठल्याच प्रकारची माहिती नसल्याचे त्यांनी अनेकदा पत्रकारांना सांगितलेले आहे। मात्र अशाही परिस्थितीमध्ये ज्यावेळी क्रेनच्या साह्याने ही रुग्णवाहिका वर काढण्यात आली होती त्यावेळेचे चित्रीकरण सुद्धा विदर्भ न्यूजच्या हाती लागलेले आहे। अद्यापपर्यंत कुठल्याही पोलीस स्टेशनला साधी तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली नाही हे विशेष। जिल्हा परिषदेच्या सदस्य असलेल्या सुनंदा काकड यांनी याबाबत विदर्भ न्यूज सोबत बोलताना सांगितले, हार्लीवरून कोरोना चाचणी घेऊन आलेली ॲम्ब्युलन्स माझ्या घरासमोर थांबली आणि त्याच्यातले कर्मचारी धुंद अवस्थेत होते, पण तरी पण त्यांनी सेमाडोहला दारू पिऊन समोर धान्यात यांनी त्यांना खडकावले, तर ते धान्यात जाऊन दारू पिले। गावकऱ्यांनी पण त्यांना हटकले। आरोग्य विभागाच्याकडून काय कारवाई झाली? निष्काळजीपणाने हे कर्मचारी वागत आहे, यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। याबाबत विदर्भ न्यूजने अधिक छानबीन केली असता जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेली आणि रुग्णवाहिका व चालक पुरविणारी एक एजन्सी हा सर्व घोळ बघत असल्याचे आणि त्याचा खर्च सुद्धा करीत असल्याचे हळू आवाजामध्ये जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये बोलले जात आहे। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मिन शेख, चिखलदरा येथून मारुती पाटणकर, परतवाडा येथून पंकज साबू, अमरावती येथून सुरेंद्र बिसने, शोएब खान यांचेसह प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा वृत्तांत रुग्णवाहिका गहाळ भाग 4।